खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सातारा जिल्हा दौरा येत असल्यानं शिवसेनेत नवचैतन्याचं वातावरण। तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ताकद देणार का याकडे सर्वांचं लागलं लक्ष। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांचा तालुकानिहाय बैठका सुरू। शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे येत्या काही दिवसात सातारा जिल्ह्यातील पक्षाचा आढावा घेण्यासाठी सातारा दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वच पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे। त्यांच्या दौऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे ताकद देणार का याकडे देखील आता सर्वांचं लक्ष आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा दौरा यशस्वी व्हावा यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी आणि सातारा जिल्ह्याची ताकद दाखवण्यासाठी शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेना हा सत्तेतला पक्ष आहे। सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देखील सत्तेचा वाटा मिळावा आणि त्यांनाही ताकद मिळावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोळे लावले। आपल्या अडीअडचणी त्यांनी अगोदरच पत्राद्वारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कळवलेत। त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्याच्या वेळेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणीकडे ते लक्ष देणार का आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवणार का याकडेच आता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं विशेष लक्ष आहे। जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या घेतलेल्या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडीअडचणी जिल्हाध्यक्षांना बोलून दाखवल्यात। त्यामुळे त्यांनी देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचू असं आश्वासन बैठकीदरम्यान दिलंय। त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याकडे आता सर्वच शिवसेनेचं लक्ष लागून राहिलंय।